नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। कापला वस्ती आयसोलेशन हॉस्पिटल जवळ राहणारे मंगल मांग्या कोरी यांना आरोपींनी लाकडी दांड्याने व दगडाने मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले। उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी फिर्यादी शुभम कोरी यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात रोहन चावरिया आणि कुंदन चौहान यांना अटक करण्यात आली असून रोहित चावरिया हा आरोपी फरार आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला। इमामवाडाच्या हद्दीत कापला वस्ती येथे सदरची घटना घडलेली आहे। काल रात्री 10 वाजता सदरचा प्रकार घडला आहे। मयत इसम मंगल कोरी वय वर्ष 50 याची आणि त्यांच्या शेजारच्याची भांडणे चालू होती। आरोपी ही दारू पण शिवीगाळ करत असल्याने यातील फिर्यादीने आरोपीला विचारणा केली असता आरोपी क्रमांक 2 आणि 3 तिघे आले आणि भांडणे करू लागले। त्याच वेळी आरोपीने त्याच्या हातातील लाकडाच्या दांडक्याने मयताला डोक्यावर वार केला आणि सदरचा मार डोक्यात लागल्यामुळे मयत गंभीर जखमी होऊन मयत झालेला आहे। सदर आरोपींना 2 तासात तात्काळ DCP झोनपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करून अटक केलेला आहे व एक आरोपी पळून गेला होता, त्याला पण शोध घेऊन सकाळी अटक केलेली आहे। 3 आरोपी सदर गुन्ह्यातले अटक केलेले आहेत आणि पुढील कारवाई चालू आहे। लाकडी दांड्याने मारलेला दांडा हा आरोपीचाच होता। दोघांची घरे सेमसेम असल्यामुळे घरातूनच ते दांडा घेऊन आला आणि त्याने डोक्यात मारून मयत इसमात जखमी करून मर्डर केले। सदरमध्ये आरोपीचे पूर्व रेकॉर्ड नाही। 10 वर्षापूर्वी 498 घरगुती गुन्हा एक दाखल आहे आणि तिचे रेकॉर्ड नाही। शिवीगाळ केलेल्या कारणावरून सदरचा अपराध घडलेला आहे।